जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वाच्छायाणं नमो लोये सव्वसाहूणं जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेण निर्दिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सर्वदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं, जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। श्री नेमिचंद्र सिद्धांतीदेव विरचित बृहद्रव्य संग्रह ग्रंथांतर्गत आपली चर्चा द्वितीय अधिकारामध्ये 7 तत्व आणि 9 पदार्थांसंबंधात सुरू आहे। 7 तत्वांची नावे आणि त्यांचं सामान्य स्वरूप आपण विगत व्याख्यानामध्ये पाहिलेलं आहे। खूप छान आणि विशेष चर्चा आज आपण करणार आहोत। 6 द्रव्य त्यांचं स्वरूप सांगितल्यानंतर खऱ्या अर्थाने येथे द्रव्य संग्रह हे नाव सार्थक होतं। इथे द्रव्यांचं वर्णन पूर्ण होतं। आता त्याहीपेक्षा थोडीशी सूक्ष्म असणारी, सूक्ष्म आणि तितकीच उपादेय असणारी, तितकीच अतिशय महत्व असणारी तात्विक चर्चा, तत्वांसंबंधीची म्हणून तात्विक चर्चा आता येथे आचार्य देव प्रारंभ करीत आहेत। 6 द्रव्यांच्या या एवढ्या सगळ्या छान वर्णनानंतर, व्याख्या समजून घेतल्यानंतर, माशाला ज्याप्रमाणे जाण्यासाठी पाणी निमित्त आहे, सहकारी आहे, वाटसरूला ज्याप्रमाणे सावली थांबण्यासाठी कारण आहे, अशा विविध उदाहरणांच्या माध्यमातून सर्व द्रव्यांचा नाना प्रकारे परिचय प्राप्त करून घेतल्यानंतर मग पुन्हा आता या 7 तत्वांची चर्चा कशासाठी बरं अपेक्षित आहे हे जाणून घेणं खरोखर अतिशय रंजक आहे आणि तितकंच बोधप्रद सुद्धा आहे। 7 तत्वे ही आपल्याला मोक्ष मार्गामध्ये अत्यंत मार्गदर्शक ठरतात। 6 द्रव्यांच्याद्वारे मी वारंवार ही गोष्ट रिपीट करतो आहे। कदाचित आपल्याला वाटेल की हे आपण पूर्वी ऐकलेलं आहे, पण त्या पाठीमागचा आपण भाव समजून घ्यावा। 6 द्रव्यांच्या वर्णनाद्वारे आम्हाला विश्व म्हणजे काय ते कळतं आणि आपला पत्ता समजतो आणि आपले शेजारी कळतात। याद्वारे आपल्याला वस्तूचं स्वरूप तर समजून येतं, विश्वाचं स्वरूप समजून येतं, परंतु सुखाचा जो सूक्ष्म मार्ग आहे, भेद विज्ञानाची संपूर्ण सामग्री बाकी आपल्याला या वर्णनाद्वारे प्राप्त होत नाही। आणि म्हणूनच या द्रव्यांच्या वर्णनानंतर येथे 7 तत्व आणि 9 पदार्थांचं वर्णन करतात। काय करायला पाहिजे बोला? किती सुंदर चर्चा आहे। माझा चष्मा हरवलाय, नाही आहे आता डोळ्यावर, मी बाजूला काढून ठेवतो। बोला, माझा चष्मा हरवलेला आहे आणि तो मला शोधायचा आहे। बोला, काय उपाय आहे? चष्मा हरवलेला आहे आणि चष्मा शोधायचा आहे, उपाय काय आहे? मग आपल्याला काहीच माहित नाही असं गृहीत धरा, काहीच ठाऊक नाही आहे आणि चष्मा शोधायचा आहे। कुठे शोधता येईल? चष्मा शोधायचा असेल तर कुठे शोधता येईल? विचार करून सांगा। शोधायला सगळं विश्व पडलेलं आहे, समजलं का? पहा, शोधायला सर्व विश्व पडलेलं आहे। विश्वामध्ये कुठेही असू शकतो तसं पाहायला गेलं तर। आपल्याला काय म्हणायचं, खजिना शोधायचा आहे समजा, चष्मा तर मी कुठे कुठे गेलो, आता इथे श्रोत्यांनी सांगितलं की चष्मा शोधायचा ना, मग कुठे कुठे गेला होता सांगा.
म्हणजे आम्ही तिथे तिथे शोध घेऊ असं नाहीये. समजा एखादा खजिना शोधायचा आहे आपल्याला, खजिना काय कुठेही असू शकतो, पृथ्वीच्या पाठीवरती, पृथ्वीच्या पोटामध्ये कुठेही असू शकतो. समजा आम्हाला चष्मा हरवलाय आणि कुठे गेलोय, कुठे ठेवलाय काही ठाऊक नाहीये, मग असं शोधायचं असेल तर काय करायला पाहिजे? तर मग बोला, सगळ्या विश्वाच्या पसाऱ्यापासून सुरुवात करायला पाहिजे. लक्षात आलं का? मग त्यासाठी काय उपयोगी पडेल? तर सगळ्या विश्वाचा, जगाचा नकाशा. बोला, आमच्या शाळेमध्ये आहे एक जगाचा नकाशा. त्याच्यामध्ये समुद्र आहेत, 7 खंड आहेत वगैरे सगळं काही आहे, 7 समुद्र आहेत, सगळे त्याच्यामध्ये आहेत. बोला, तिथून सुरुवात करावी लागेल. मग कुठे? त्या जगाच्या पाठीवरती कुठे? भारत देशामध्ये. मग कुठेपर्यंत आला? भारत देशामध्ये. बस, सगळ्या जगात काही जायची गरज नाहीये, भारत देशामध्ये या. भारत देशाचा नकाशा पाहिला तर त्या जगाच्या नकाशात भारत एवढाच होता. काय? जगाच्या नकाशामध्ये भारत इतकाच होता. जर काळजीपूर्वक आहे का, हा टाइमपास नाहीये, अतिशय मूलभूत चर्चा. हे जर समजलं तर समयसाराचा हार्द समजला म्हणून समजा. समयसार ऐकण्याची मूळ जी भूमिका, अतिशय बेसिक जो आमच्यातला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, तो आज इथे 5 मिनिटात क्लिअर होणार आहे. समयसार इतका महान ग्रंथ का म्हणवला जातो ते आता 2 मिनिटात तुम्हाला समजेल. तर अशा प्रकारे कोणती गोष्ट शोधायची असेल तर पहिल्यांदा जगाचा नकाशा आम्ही बघू. असला तर तिथे असणार, बाहेर नाही. उदाहरण आहे बरं, हे उदाहरण आहे, कारण त्या जगाच्या नकाशात स्वर्ग नरक नाहीयेत, 3 लोक नाहीयेत, अलोकाकाश नाहीयेत, सगळं ठाऊक आहे. उदाहरण रूपाने आपण स्थूल रूपाने चर्चा करीत आहोत. मग एखादा चष्मा हरवलाय, एखादा खजिना हरवलाय किंवा शोधायचा आहे, तर मग आम्ही सगळ्यात पहिल्यांदा कुठे शोधणार? जगाच्या नकाशात. मग जगाच्या नकाशात इतरत्र कुठे नाहीये बाबा, भारत देशात आहे. हे नक्की झाल्यावर आम्ही भारतावरती कॉन्सन्ट्रेट करणार. आणि मग भारत त्याच्यामध्ये छोटा होता, मग आम्ही भारताचा मोठा नकाशा आणणार. बरोबर आहे ना? तो स्वतंत्र मिळतो माहितीये की नाही, सेपरेट. मग त्याच्यामध्ये भारतातले सगळे जिल्हे, राज्य वगैरे सगळी स्पष्ट दिसतात. मग भारतात कुठे शोधायचा चष्मा? काय मग तुम्हाला कुठे शोधूया? सांग काय? महाराष्ट्रात या पहिल्यांदा. मग महाराष्ट्रात आलो, मग त्यामध्ये महाराष्ट्र पण इतकाच होता. मग आम्ही काय केला? महाराष्ट्राचा मोठा नकाशा आणला. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले काय आले? सगळे जिल्हे आले. मग तुम्ही गेले महिनाभर सांगली सोडून बाहेर गेलाच नाही. मग सगळे जिल्हे सोडा, मग सांगलीत या. मग सांगलीत आल्यानंतर सांगलीचा नकाशा आणला. बोला, मग त्याच्यामध्ये कुठे शोधायचा तुमचा चष्मा? बाबा रे, तुम्ही 4 महिने झाले तुमच्या घरातून बाहेरच पडलेला नाही. सांगलीमध्ये आम्ही विश्रामबाग एरिया आलो. पण प्रॉब्लेम हा आहे, आता चष्म्याची आम्हाला नेमकी जागा सापडली आहे. कुठं? ऐका, कुठे? माझ्या घरामध्ये आहे. कुठून सुरुवात केली होती? जगाच्या नकाशापासून. आणि नक्की कुठेपर्यंत आलो? घरापर्यंत. बाकीच्या सगळ्या ठिकाणांचा निषेध झाला, तपासून पाहिलं पण तिथे नाहीये. मग कुठेपर्यंत आलो? घरापर्यंत आलो. पण प्रॉब्लेम हा आहे की आता माझ्या घराचा नकाशा उपलब्ध नाही. कुठल्या दुकानात मिळेल माझ्या घराचा नकाशा? बोला, समज मी आया काय सांगायचंय? म्हणजे आम्हाला पूर्ण जगापासून, विश्वाच्या नकाशापासून घरापर्यंत आम्ही चष्मा शोधत आलो. तिथपर्यंत तर आम्हाला नकाशांनी मदत केली, परंतु तिथून पुढे आम्हाला हे छापील नकाशे उपयोगी पडणार नाहीत. त्यावेळेला आम्हाला शोधायला लागणार. त्याचप्रमाणे आपला आत्मा आपलं सुख शोधत असताना आम्ही विश्वापासून सुरुवात केली. आणि मग 6 द्रव्य, अलोकाकाश, कुठं सुख मिळेल, कुठे मोक्ष मार्ग मिळेल, मला माझा शुद्ध आत्मा कुठे मिळेल, असं शोधता 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 अलोकाकाशात नाही, लोकाकाशात नाही, कालद्रव्यात नाही, अधर्मद्रव्यात नाही, धर्मद्रव्यात नाही, पुद्गल द्रव्यात नाही, जीव द्रव्यापर्यंत आलो. समजलं का? पण तिथे ह्या द्रव्य संग्रह पूर्ण झाला. आता काय सांगितलं? तुझं सुख तुझ्या जीवामध्ये मिळेल, इतर द्रव्यांमध्ये शोधून चालणार नाही. पण हे घरापर्यंत आणल्यासारखं आहे हो. मग घरात आलो म्हणजे चष्मा सापडला का? प्रदीप कुमारजी, शोधणं थांबलं का?
घरात आलो, चष्मा सापडला का की अजून शोध घेत राहायला पाहिजे? हा, क्षेत्र कमी झालं, इथपर्यंत तर उपकार झाला, त्या नकाशांनी उपकार केला, परंतु अजूनही आम्हाला हवा असणारा चष्मा बाकी सापडलेला नाही, तो शोधावा लागेल. अगदी त्याचप्रमाणे या 27 गाथा होईपर्यंत द्रव्य संग्रहाद्वारे एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता नाही, अशा प्रकारे अन्य द्रव्यांपासून जीव द्रव्याची भिन्नता सांगितली आणि आता जीव द्रव्यामध्ये सुख आहे अशा प्रकारे निश्चिती झाली. घरापर्यंत आलो, परंतु शोध पूर्ण झालेला नाही. मग आता काय करायला पाहिजे विवेकजी? आता काय करायला पाहिजे? आता चष्मा आमच्या दिवाणखान्यात हॉलमध्ये आहे, काय गॅलरीत होतो तिथे उभा होतो तिथे आहे, काय बेडरूम मध्ये ठेवलेला आहे, काय जेवता जेवता जेवणाच्या टेबलावरती ठेवला आहे आणि त्याचा नकाशा उपलब्ध नाही. क्लिअर? त्याचप्रमाणे आता जीव द्रव्यामध्येच आम्हाला सुख सापडणार आहे, परंतु ते द्रव्यात मिळणार की गुणात मिळणार की पर्यायी मध्ये मिळणार? पर्यायी मध्ये सुद्धा क्रोध पर्यायी मध्ये मिळणार की मान पर्यायी मध्ये मिळणार की लोभ पर्यायी मध्ये मिळणार? बोला. अणुव्रती पर्यायी मध्ये मिळणार का अविरती पर्यायी मध्ये मिळणार? ज्ञानात मिळणार की चारित्र्यात मिळणार? जीवद्रव्यात मिळणार म्हणजे काय जीवद्रव्य थोडं नाही आहे. घरात चष्मा सापडणार म्हणजे काय घर काय थोडं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे घर किती मोठं आहे? नाही माहिती. काय हवं असलेलं वेळेत सापडत नाही, त्याचं नाव घर. काय बरोबर की नाही? बोला. वेळ टळून गेल्यावरती बोला गरज सरल्यावरती आम्हाला ती वस्तू मिळते. बोला. आणि शेजारून मागूनच आणावी लागते, मग काय फायदा? मी कधी कधी म्हणतो घरामध्ये किती काय काय साठवून ठेवलंय पाहिलंय कधी? बोला. असा भाग आहे बोला की जिथे आम्हाला फक्त दसरा दिवाळीलाच पाहायला वेळ मिळतो. गोडाऊन. स्टोरी गोडाऊन म्हणत नाही, त्याला स्टोअर रूम म्हणतात. स्टोअर रूम ही पापाची रूम आहे. काय का पापाची रूम का आहे? कारण तो साक्षात परिग्रह आहे जो आम्हाला कधीही लागत नाही किंवा खूप कमी वेळा लागेल अशा शक्यतेने आम्ही ते काय करून ठेवलेलं आहे? जमून ठेवलेलं आहे. मी वारंवार सांगतो की त्या वस्तू ज्या आम्ही अशा स्टोअर रूम मध्ये एकत्रित करून ठेवलेल्या आहेत त्यांच्यावरती 24 तास आमचं पुण्य खर्ची पडत आहे. काय समजलं? माझ्याकडे एक सायकल आहे, सायकल, आणि ती मी दररोज वापरतो. मग ती माझ्या जवळ आहे, मी तिचा उपभोग घेतो, म्हणजे माझं पुण्य खर्च होतं की नाही त्याच्यावरती? पुण्याच्या उदयाशिवाय वस्तू मिळते का? हो, नाही मिळत. पुण्याच्या उदयाशिवाय वस्तू टिकते का? हो, नाही. पुण्याचा उदय संपला की ती वस्तू आपल्या संयोगातून दूर निघून जाते. बोला. मग माझ्याजवळ जर 4 गाड्या असतील समजून घ्या, आणि जर त्यातली मी एक वापरत असेल तर वापरण्यात येते एकच, बाकीच्या 3 वरती 24 तास सतत पुण्य खर्ची पडत आहे. मेंटेनन्स देता तो वेगळाच. काय नाही समजलं? म्हणजे आपण किती पुण्य वाया घालवतो, त्याचा आपण काही उपभोग पण घेत नाही, केवळ त्याचे स्वामी बनून राहतो आणि त्याच्यावरती आपलं पुण्य खर्ची होतं. एक कागदाचा कपटा सुद्धा जो आपल्या घरामध्ये निष्कारण पडून आहे त्याच्यावरती आपले पुण्याचे परमाणू सतत खर्ची पडत आहे. मग कुणी साठवून ठेवलंय? ते आम्हीच साठवून ठेवलेलं आहे. परिग्रहाचं पाप सतत लागत आहे. मला दोन्हीकडून धोका दिसतो. कोणता? त्या वस्तू सांभाळल्यामुळे, जवळ ठेवल्यामुळे निष्कारण सतत पुण्य खर्ची होत आहे आणि जवळ बाळगलेला आहे म्हणून पाप बंधन नवीन होत आहे. रुईकर सरांना समजलं नाही मी काय म्हटलं. दोन्ही बाजूंनी धोका आहे. कोणता? पुण्याचा उदय खर्ची पडतो आहे आणि नवीन पापाचा बंध होतो आहे. दोन्ही बाजूंनी. आणि तीच वस्तू जर आम्ही देऊन टाकली किंवा स्वतः त्याचा त्याग केला, दान केली किंवा त्याग केला, तर निश्चितच आपलं दोन्ही बाजूंनी भलं होणार आहे. एकतर
पुण्य खर्ची व्हायचं थांबेल आणि पापाची कमाई सुद्धा थांबेल. बघूया हे ऐकून आता 2-4 दिवसात काय काय बदल घडतो. कुणाच्या घराचं किती ओझं कमी होतं बघूया. आपण आपल्याजवळ कपडे आहेत किती आणि आपण वापरतो किती. आपल्याजवळ वस्तू आहेत किती आणि आपण त्यातल्या वापरतो किती. आश्चर्य वाटतं. खरोखर बोलू नये, हे खरोखर बोलू नये, पण बोलल्याशिवाय राहवत नाही. माणसानं जमवून ठेवलेल्या काही वस्तू तो आयुष्यभर वापरत नाही, तो मरून जातो आणि तरी सुद्धा त्या वस्तू त्याला सोडवत नाहीत. त्याचं पाप बाकी तो आपल्या सोबत घेऊन जातो. काही वेळा तर असं घडतं, घरातल्या लोकांना ठाऊकच नसतं की घरातल्या स्टोरूम मध्ये हे सुद्धा आहे. चला, हा जरा विषयांतर झालं, परंतु विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर याद्वारे आपण हे समजावून घेतलं पाहिजे की अशा प्रकारे आपण व्यर्थ, याला अनर्थदंड म्हणतात, तर अशा प्रकारच्या व्यर्थच्या पापापासून आपण काय केलं पाहिजे, वाचलं पाहिजे. तर चष्मा शोधत होतो आपण आणि कुठे पोहोचलो, स्टोर रूम मध्ये, है ना. चष्मा शोधत असताना आपल्याला या द्रव्यांच्या विभाजनाद्वारे, द्रव्यांच्या वर्णनाद्वारे विश्वापासून घरापर्यंत पोहोचवलं, परंतु मूळ चष्मा शोधण्याचं प्रयोजन सिद्ध झालं नाही. मग आमच्या घरामध्ये जेव्हा शोध घेतला तेव्हा आम्हाला त्याची प्राप्ती झाली. त्याचप्रमाणे आता द्रव्यांच्या वर्णनाद्वारे आम्ही भेद विज्ञान करून अन्य द्रव्यांपासून जीव द्रव्यांपर्यंत आलो. आता सांगतात जीव द्रव्यामध्ये सुद्धा तुला तुझं सुख शोधायचं असेल तर मग जीव द्रव्यामध्ये काय काय असतं, जीवद्रव्याची परिणती कशी कशी होते, तर ती ही 7 प्रकारे होते. जीव आणि अजीवाचे हे 7 विशेष आहेत. जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष. आता याच्यामध्ये तू तुझं सुख कोठे आहे त्याचा शोध घे. आणि यासाठी आपल्याला काय लागणार आहे, हे तत्वज्ञान लागणार आहे. तत्वांचं ज्ञान आवश्यक आहे. लक्षात येतं काय सांगायचं आहे. द्रव्यांचं वर्णन, ही तुलना फारशी सार्थक ठरणार नाही, परंतु नवीन स्वाध्यायी जीवांना हे सहज समजेल की द्रव्यांचं वर्णन हे दुर्बिणीप्रमाणे आहे. बायनाक्युलर म्हणतात ना, लांबच्या वस्तू पाहतात बघा, दुर्बीण असते की नाही, तर ती द्रव्यांचं वर्णन हे दुर्बिणीप्रमाणे समजून घेणार आहे. सगळ्या वस्तू आपल्याला दिसणार आहेत, लांबच्या असणाऱ्या सुद्धा. आणि तत्वांचं जे वर्णन आहे ते मायक्रोस्कोप, सूक्ष्मदर्शी प्रमाणे आहे. फरक आहे ना दोन्हीमध्ये. काय फरक आहे, दुर्बिणीद्वारे आपण सगळ्या जगाच्या बाहेरच्या सगळ्या वस्तूंचा काय घेऊ शकतो, वेध घेऊ शकतो, शोध घेऊ शकतो. परंतु आपल्यामध्ये काय दडलेलं आहे, वस्तूच्या पोटामध्ये काय दडलेलं आहे, याचा शोध घेतला जातो तो या तत्वांच्या ज्ञानाद्वारे. आणि म्हणून हे 7 तत्वांचं वर्णन हे एखाद्या सूक्ष्मदर्शी प्रमाणे आपल्याला जीव आणि अजीवांच्या विशेष अवस्थांमध्ये जाऊन आपलं प्रयोजन कशा प्रकारे सिद्ध करता येईल याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतं. तर अशा प्रकारे आपण या 7 तत्वांचं स्वरूप आता समजून घेणार आहोत. पैकी या 7 तत्वांच्या आधारे आपल्याला जो भेद पाहायचा आहे किंवा द्रव्यांच्या आणि तत्वांच्या मधला जो मूळ भेद पाहायचा आहे त्याची खूप छान चर्चा ही क्रमाक्रमाने येणार आहे. जसं माझा विचार होता एकाच वेळी सांगण्याचा, परंतु त्यामध्ये एक अडचण अशी निर्माण झाली की जोपर्यंत 7 तत्वांच्या परिभाषा, 7 तत्वांच्या व्याख्या आणि 7 तत्वांचं स्वरूप नेमकेपणानं आपल्याला हृदयंगम होणार नाही, तोपर्यंत द्रव्य शैली आणि तत्वशैली याच्यामधला जो मूळ भेद आहे तो सुद्धा आपल्या काय होणार नाही, लक्षात येणार नाही. आणि म्हणून दररोज व्याख्यानाच्या सुरुवातीला आपण द्रव्य आणि तत्वासंबंधीची ही जी मूळ मेख आहे त्या संबंधी चर्चा करूया आणि मग थोडा थोडा आपण तत्वांचा भाग सुद्धा समजावून घेऊया. चला, तर मग आता आपण 29 क्रमांकाच्या गाथेच्या माध्यमातून भावाश्रव आणि द्रव्याश्रवाचं स्वरूप समजावून घेऊया.
आश्रव हे कितवं तत्व आहे बरं 7 तत्वांमध्ये ठाऊक आहे? तिसरं तत्व आहे, तिसरं, होय ना? मग 29 क्रमांकाच्या या गाथेमधून डायरेक्ट तिसऱ्या आश्रव तत्वाला सुरुवात करतात. मग पहिले 2 तत्व तर सांगितलेच नाही, त्यांचं वर्णन करायला विसरले का? प्रकाशजी सांगतायत, अहो ते झालं पहिल्या अधिकारामध्ये. जीव आणि अजीव यांचं वर्णन तर करून झालं, त्यामुळे पहिले 2 तत्व तर झाले पहिल्या अधिकारामध्ये. जीव तत्व म्हणजे जीव द्रव्यासंबंधीची सगळी माहिती दिली, आणि अजीव तत्वामध्ये उद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल यांचं वर्णन करून झालं. मग आता उरले 5 तत्व, त्याच्या आश्रव तत्वापासून येथे सुरुवात करतात. चला आपण आश्रव तत्व म्हणजे काय त्याचं स्वरूप समजावून घेऊया. नावाडी जेव्हा नावेतून जात होता तेव्हा नावेला छिद्र पडलं आणि त्यामधून पाणी आत घुसू लागलं. बस त्याचद्वारे हा संसारी जीव संसारामध्ये भटकत असताना त्याला सुद्धा कर्म येऊ लागले, कर्म त्याच्या प्रती आकर्षित होऊ लागले. त्याच आश्रव भावासंबंधी येथे चर्चा करूया. गाथापाठ. आसवादिजेण कम्मम् आसवादिजेण कम्मम् आसवादिजेण कम्मम् आसवादिजेण कम्मम् परिणामेण पणोसविण्णेयो परिणामेन पर्णोसविनेयो परिणामेण पणोसविण्णेयो परिणामेन पर्णोसविनेयो भावासवो जिणुत्तो भावासो जिनुत्तो भावासवो जिणुत्तो भावासो जिनुत्तो कम्मासवणं परो होदी सम्मासवणं परोहि आत्म्याच्या ज्या परिणामांनी आज्ञाच्या ज्या परिणामानि भाव होतो कर्माश्रव होतो कर्माश्रव म्हणती तयास भावाश्रव म्हणती तया स्वभावाश्रव निकर्मागमनास द्रव्याश्रव. पाहत अर्थ खूप सोपा आहे. परिणामे बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण बघूया आसवादी जेण कम्मम म्हणजे आसवदी म्हणजे येतं, प्रवेश करतो. जेण कम्मम ज्याच्या द्वारे, कम्मम म्हणजे कर्म. परिणामेण अपणो, अपणो परिणामेण आपल्या परिणामाद्वारे. अर्थ काय होईल बघा. जेण अपणो परिणामेण कम्मम आसवदी ज्या आपल्या परिणामाद्वारे कम्मम आसवदी कर्म येतात. आसवदी म्हणजे येतात. स तो भावासवो विण्णेयो, तो भावासवो म्हणजे भावाश्रव, विण्णेयो म्हणजे जाणावा. आता जिणुत्तो, जिणुत्तो म्हणजे जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेला. जिणुत्तो म्हणजे जिन उक्त, जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेला तो भावाश्रव जाणावा. आता कम्मासवणम परो होदी, परो म्हणजे दुसरा, होदी म्हणजे असतो, होतो, आणि कम्मासवणम म्हणजे कर्मांचा आश्रव, परो होदी म्हणजे दुसरा आश्रव आहे, म्हणजेच द्रव्याश्रव आहे. चला आता ही सगळी चर्चा आपण अन्वयार्थाद्वारे पाहूया. हे थोडंसं कठीण वाटेल, परंतु हेच आपल्या सुखी जीवनासाठी अत्यंत पायाभूत आहे. येथे सांगतात जीवाच्या ज्या परिणामांच्या द्वारे कर्म येतात त्यालाच जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेला आश्रव म्हणतात. आणि तो 2 प्रकारचा आहे. कोणता 2 प्रकारचा आहे? एक भावाश्रव आणि दुसरा द्रव्याश्रव. आश्रव या शब्दाचा अर्थ येणे असा होतो. बघा प्रश्न विचारला जाईल याच्यावरती, काय आश्रव या शब्दाचा अर्थ काय होतो? आश्रव या शब्दाचा अर्थ होतो येणे. ठीक आहे. आता त्याचे 2 प्रकार, आश्रव तत्वाचे 2 प्रकार, एक भावाश्रव आणि दुसरा द्रव्याश्रव. मग कशाला भावाश्रव म्हणतात आणि द्रव्याश्रव कशाला म्हणतात? जीवाच्या
आत्म्याच्या ज्या परिणामांच्या द्वारे, ज्या भावनांच्या द्वारे, ज्या विचारांच्या द्वारे, ज्या परिणामांच्या द्वारे कर्म येतात, त्या जीवाच्या परिणामांना, त्या जीवाच्या भावभावनांना भावाश्रव असे म्हणतात. हे लक्षात कसं ठेवू हो आम्ही? भावाश्रव, भावरूप आश्रव, जो की जीव करतो, जीव भाव करतो आणि असे भाव करतो की ज्यामुळे कर्म जीवाजवळ आकर्षित होतात. त्या जीवाच्या भावांना, त्या जीवाच्या परिणामांना भावाश्रव असे म्हणतात. आता जीवाने भावाश्रव केले, जीवाने भाव केले की जे कर्म येतात, उद्गर परमाणू येतात, द्रव्य कर्म येतात, कर्मांचे गठ्ठेच्या गठ्ठे येतात, जीवाकडे आकर्षित होतात. त्या कर्मांच्या येण्याला द्रव्याश्रव असे म्हणतात. हे पाठशाळेतल्या मुलांना पण येतं बरं का. त्यामुळे हे मोठे असणारे जर असं म्हणतील हे समजायला अवघड आहे, तर अजिबात असं समजायचं नाही. हे अगदी आमची 5वी 6वीतली मुलं सुद्धा पाठशाळेतली खूप छान सांगतात. बोला. मी एक छोटासा प्रश्न विचारतो, बघूया किती लोकांना सांगता येतो. सिद्ध भगवंतांना कर्मांचा आश्रव, कर्मांचा बंध होतो का हो? जे मुक्तात्मे आहेत, जे मुक्त झाले आहेत, सिद्धशिलेवरती विराजमान आहेत, त्यांच्याकडे असे कर्म येत असतील का गठ्ठ्या गठ्ठ्याने? नाही येत, नक्की येत नाहीत. याचा अर्थ त्यांना द्रव्याश्रव नाही. काय सांगितलं? जर त्यांच्याजवळ कर्मांचे गठ्ठे येत नाहीत याचा अर्थ त्यांना द्रव्याश्रव नाही. म्हणजेच कर्मांचं येणं त्यालाच द्रव्याश्रव म्हणतात. माझा प्रश्न आहे, बघूया कोण सांगतं. नलिनीताई, सिद्धांच्या जवळ जर कर्मांचे गठ्ठे येत नाहीत आणि तुमच्या माझ्या जवळ बाकी येतात, मग त्यांच्या जवळ काय येत नाहीत? सिद्ध भगवंतांना कर्मांचे गठ्ठे येऊन का बांधले जात नाहीत सांगा कृष्णांना? कारण ते कर्म त्यांच्या जवळ आकर्षित होतील असलं कामच करत नाहीत. काय? ते तसले परिणामच करीत नाहीत, ते तसले भावच करीत नाहीत की ज्यामुळं कर्म त्यांच्या जवळ येतील. म्हणजेच ते भावाश्रव करीत नाहीत. समज में आया? मी तुम्हाला एक विचारू. तुमच्या सगळ्या नातेवाईकांना लग्नाला बोलवलेलं आहे, अगदी घरात जाऊन जाऊन निमंत्रण दिलेलं आहे आणि तुम्हाला लग्नाचं आमंत्रणच नाही आहे. बोला, तुम्ही जाणून बुजून तुमच्याकडे दुर्लक्ष केलंय, मग तुम्ही जाणार त्या लग्नाला? नाही म्हणे. इथले लोक म्हणतात चुकून सुद्धा नाही. काय म्हणतात? अजिबात जाणार नाही. का हो? का जाणार नाही? हो, सगळ्यांना निमंत्रण दिलंय, शेजाऱ्यांना दिलंय, सगळ्या नातेवाईकांना दिलंय, मलाच जाणून बुजून सोडलंय. मग जाणार की जाणार नाही? नाही जाणार पक्क. बाहुबलीजी पक्क का? नाही जाणार. अहो काय स्वाभिमानी असलं पाहिजे माणसाने. नाही जाणार लग्नाला. मग तुम्ही लग्नाला जायला तयार नाही बोलवणं आल्याशिवाय, मग कर्म तर तुमच्यापेक्षा जास्त स्वाभिमानी आहेत, ते बोलवल्याशिवाय जातच नाहीत. काय सांगितलं? जे द्रव्य कर्म आहेत, ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनी, अंतराय, गोत्र, आयु, नाम, हे कर्म तर बोलावणं आल्याशिवाय जातच नाहीत. इतके स्वाभिमानी आहेत. समजलं? याचा अर्थ कर्मांना बोलवावं लागतं. बोलावल्याशिवाय कर्म येतच नाही. मग आमंत्रण कोणी दिलं? आमंत्रण कोण देतो? जीव देतो. बोला, मोह करतो, राग करतो, द्वेष करतो, बोला, सगळ्या प्रकारचे भाव करतो. आणि वाईट भाव करतो असं नाही, चांगले पण भाव करतो. दया दाखवतो, देवदर्शन करतो, मुनिराजांना आहार देतो. बोला, मग हे भाव या भावांचं फळ मिळणार की नाही? जर व्यसन केलेल्याचं फळ मिळत असेल, त्या वाईट परिणामांचं फळ मिळत असेल, तर चांगल्या परिणामांचं, त्या पुण्य परिणामांचं फळ मिळणार की नाही? काय फळ मिळणार सांगा? काय नाही, आश्रव होणार.
पुण्य कर्माचा आश्रव होणार, पुण्य आश्रव होणार. समज में आया काय सांगितलं? दोन तुम्हाला स्पष्ट स्पष्ट भिन्न भिन्न दोन गोष्टी दिसल्या पाहिजेत. कुठल्या? एक आश्रव जो जीव करतो आणि एक आश्रव जो पुद्गल करतो. दोन दिसल्या का वेगवेगळ्या? काय दिसल्या? जीव असे परिणाम करतो, तसे परिणाम करतो, कशाय भाव करतो, क्रोध मान माया लोभ करतो, हसतो, रडतो, फसवतो, छल कपट करतो, नाना प्रकारचे भाव करतो. इतकंच काय, देवदर्शनासारखे चांगले विकल्प करतो, शुभ परिणाम करतो, दया दाखवतो, इतरांना मदत करतो, दान देतो, तीर्थक्षेत्री जाण्याचा विकल्प करतो. हे सगळे भाव केल्यानंतर कर्म स्वतःला थांबवत नाही. ते काय करतात? जीवाने आपल्याला एवढ्या प्रेमानं आमंत्रण दिलेलं आहे, मग काय करतात ते जीवाजवळ आकर्षित होतात. ते मग बघा, ऐका, कारमाण वर्गणा रूप असलेले पुद्गल परमाणू कर्मामध्ये रूपांतरित होतात. फरक समजला? कारमाण वर्गणा रूप जे पुद्गल परमाणू आहेत त्यांचा कुणालाच कसलाच त्रास नाहीये. काय सांगितलं? त्यांचा काहीच त्रास नाहीये. ते आहेत पावडर रूपाने सगळ्या लोकाकाशामध्ये पसरलेले आहेत, त्यांच्यापासून कुणाला काही त्रास नाही. त्रास केव्हा आहे? त्या कारमाण वर्गणा रूप पुद्गल परमाणूंचं जेव्हा जीवाच्या विचित्र परिणामांमुळे कर्मात रूपांतर होतं, बस आता त्यांच्यामध्ये आपण ताकद भरली. कशाची ताकद भरली? आम्हाला त्रास देण्याची ताकद भरली. कुणी भरली? आम्हीच भरली, आमच्या परिणामांनी. बोला, आम्ही परिणाम केलेच नाही. आम्ही सिद्ध भगवंतांप्रमाणे वीतरागी राहिलो तर मग आम्हाला आमच्याकडे कर्म आकर्षित होतील का? कदापिही होणार नाही. दोष कोणाचा आहे हो? कर्मांचा आहे का आपला आहे? जीवाला. कर्म असे आहेत, कुठल्या जन्माचं कर्म? बोला, म्हणतात की नाही, काय केलं होतं? बोला. लोक तर रडतात, मी असं काय कर्म केलं होतं म्हणून मला असलं भोगायला लागलं. त्यांना ते आठवत नाही. काय? कदाचित या जन्मेचं असलं तर आठवेल, मागच्या जन्मीचं असेल तर काय आठवणार आहे? नाही आठवणार. पण बाबा, दुसऱ्यानं केलेल्याचं फळ तुला भोगावं लागत नाही. तुझ्याच करणीचं फळ तुला भोगावं लागत. माहिती असेल तर ठीक, माहिती नसेल तरी ठीक, स्वतःच्याच करणीचं फळ भोगावं लागतं. बाबा रे, इतकं जरी समजलं तरी आमच्या जीवनातील नाना समस्या या दूर झाल्याशिवाय राहणार. अमक्यानं माझं तेवढं नुकसान केलं, तमक्यानं माझं तेवढं नुकसान केलं. बोला, याच्यामुळं मी एवढा खड्ड्यात पडलो. लक्षात आलं का? कुणी तुझं नुकसान कर, हा तो निमित्त आहे, नक्की निमित्त आहे. परंतु तो नसता तर दुसरा कुणी झाला असता, दुसरा कुणी नसता तर तू तुझ्या मायावरती धोंडा मारून घेतला असतास, पण तुझं नुकसान होणं नक्की. का? कारण कर्मांचा उदय तो आपणच बांधलेला होता. स्वयं किए जो कर्म शुभाशुभ फल निश्चय ही वे देते, करे आप फल देय अन्य तो स्वयं किए निष्फल होते. काय सांगितलं मनीषाजी? काय सांगितलं? की बाबा रे, स्वतः केलेले कर्म सर्वांना भोगायला लागतात. दुसऱ्यांनी केलेले कर्म जर आपल्याला भोगावे लागले तर आपले केलेले कर्म निष्फळ ठरतात. हे पटतंय आपल्याला निश्चित. जर हे आपल्याला पटत असेल तर दुसऱ्यांना दोष देण्याचा भाव आपल्या जीवनामधून सदा काळ हद्दपार झाला पाहिजे. आणि जर एवढं ऐकून सुद्धा दुसऱ्यांना दोष देण्याची वृत्ती होत असेल तर आपल्याला कर्मसिद्धांत समजलेलाच नाही. तुम्ही म्हटलं, मी नाही. स्वतःच्या श्रद्धेला स्वतःच्याच ज्ञानाच्या न्यायाधीशासमोर सतत उभं केलं पाहिजे. काय सांगितलं? स्वतःच्या श्रद्धेला स्वतःच्या ज्ञानरूपी कोर्टामध्ये सतत हजर केलं पाहिजे. आणि त्या चौकामध्ये, त्या कटघऱ्यामध्ये कसं आरोपीला उभं केलं जातं आणि त्याची तपासणी केली जाते,
त्याप्रमाणे सतत आपल्या सम्यक ज्ञानरूपी कोर्टामध्ये स्वतःच्या श्रद्धेला सतत उभं करून त्याची तपासणी केली पाहिजे की वास्तवामध्ये मी मानतो काय. शास्त्रामध्ये मी आज फार छान ऐकलं, इतकं सुंदर सांगितलं, इतकं सुंदर सांगितलं, तास कसा संपला कळालं नाही, मी आहे तिथंच आहे. काही उपयोग होणार नाही, काही उपयोग होणार नाही. का उपयोग होणार नाही? कारण हे तत्वज्ञान तर आम्ही वर्षानुवर्ष ऐकत आहोत, परंतु जर आमच्या परिणतीमध्ये फरक पडत नाही. का फरक पडत नाही? कारण आम्ही ती गोष्ट आमच्या शुष्क ज्ञानापर्यंत, आमच्या या वैचारिक पातळीपर्यंत वैचारिक कसरत म्हणून त्याला बघतो, आमच्या बौद्धिक व्यायाम रूपाने त्याला वापरतो, परंतु ती श्रद्धानामध्ये उतरवत नाही. खरा स्वाध्यायाचा लाभ तर तो आहे की दररोज अर्धा पाऊण तास जर स्वाध्याय करीत असाल तर त्याद्वारे आमची परिणती कणाकणाने दररोज निर्मळ होत गेली पाहिजे, निर्मळ झाली पाहिजे. जर आमची परिणती निर्मलतेला प्राप्त होत नसेल आणि आमचं केवळ ज्ञान वाढत जात असेल तर ते ज्ञान आमच्या चतुर्गती परिभ्रमणाला वाढवणारं आहे, आमच्या मोक्ष मार्गामध्ये सहाय्यक नाही. अद्भुत. आणि म्हणून इथे सांगतात, इतकं सुंदर आहे, केवळ कर्मांचा उदय आहे आणि तो कर्मांचा उदय अचानक आलेला नाही आहे. त्या कर्मांना बांधणारे सुद्धा आम्हीच आहोत. कारण आम्ही बांधल्याशिवाय, आम्ही निमंत्रण दिल्याशिवाय कर्मांचा आश्रव होतच नाही. हे कशावरून सिद्ध होतं? सिद्ध भगवंतांच्या मुक्त दशेवरून सिद्ध होतं की सिद्ध भगवान ज्या सिद्ध शिलेवरती राहतात तिथंच कर्मांवर्गणा पण आहे, तिथंच कर्म परमाणू सुद्धा आहेत, परंतु ते सिद्ध जीवांकडे आकर्षित होत नाही. का होत नाही? कारण सिद्ध भगवान त्या जातीचे परिणामच करीत नाही, म्हणजेच भावाश्रव करीत नाही. जो जीव भावाश्रव करतो, परिणाम बिघडवतो, त्याला द्रव्याश्रव, कर्म आल्याशिवाय राहतच नाही. नावेला छिद्र पडलं, पाणी येणारच, आणि जर छिद्रच पडू दिलं नाही, पाणी येणारच नाही. समज में आया? आता कोण सांगेल मला? उदाहरणाद्वारे भावाश्रव आणि द्रव्याश्रव कोण सांगेल? उदाहरणाद्वारे नावेला छिद्र पडणं याचं नाव भावाश्रव आणि त्या छिद्रातून बाहेरचं पाणी आत येणं याचं नाव द्रव्याश्रव. त्याचप्रमाणे जीवाचे मोह राग द्वेषाचे परिणाम त्याचं नाव भावाश्रव आणि त्या परिणामांच्या निमित्ताने कर्मांवर्गणा कर्मरूप होऊन जीवाकडे येणं याचंच नाव द्रव्याश्रव. फार कठीण आहे की नाही हो? इतकं कठीण आहे, इतकं कठीण आहे. अनादी काळापासून आतापर्यंत प्रत्येक समयाला हेच करतोय, एवढं कठीण आहे. काय सांगितलं? प्रत्येक समयाला अनादी काळापासून भावाश्रव करीतच आलोय. द्रव्याश्रव एकही समय असा गेला नाही की ज्या समयाला मी भावाश्रव केला नाही, ज्या समयाला मी द्रव्याश्रव केला नाही, आणि तेच सांगितलं की म्हणतोय फार कठीण आहे. अरे वा. मी एक प्रश्न विचारतो, आत्ता भावाश्रव द्रव्याश्रव थांबलेला आहे की चालू आहे? मग जो आत्ता पण सुरू आहे तो समजायला कठीण कसा हो? बर कोण करायला लागले हे द्रव्याश्रव भावाश्रव? आम्हीच करायला लागलोय, आम्हीच करायला लागलोय. आणि म्हणते आम्हाला कळत नाही, आम्हाला समजत नाही, हे फार कठीण आहे. मग काय समजतं तुला? नाही, जे प्रत्येक क्षण करीत आलाय, सध्या करतोय, तेच आम्ही सांगतो आहोत आणि म्हणतो तत्वज्ञान फार अवघड आहे. गजब आहे, गजब आहे. फार सुंदर चर्चा आहे. मी तुम्हाला सांगू, हा द्रव्याश्रव आणि भावाश्रव नेमका केव्हा थांबतो? नेमका द्रव्याश्रव आणि भावाश्रव थांबतो तो फक्त एकाच क्षणाला. तो क्षण म्हणजे 14व्या गुणस्थानाचा अंतिम समय आणि सिद्धावस्थेचा प्रथम समय. सिद्ध दशेच्या पहिल्या समयाला हा द्रव्याश्रव
जो काही कर्मांसंबंधीची परिपाटी आहे ती संपूर्णरित्या पूर्णपणे जेव्हा थांबते तो सिद्धावस्थेचा पहिला समय असतो. तोपर्यंत थोडाफार द्रव्यास्रव थोडाफार द्रव्यास्रव भावास्रव थांबतो नाही असं नाही. मी पूर्णपणे म्हटलंय, संपूर्णपणे या सगळ्याचा नाश होतो तो सिद्धावस्थेच्या प्रथम समयात. तर अशा प्रकारे हे अद्भुत असं तत्वज्ञान आहे की ज्याच्यामध्ये आपण आज द्रव्यास्रव आणि भावास्रवाची चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा एक दोन गोष्टी फार छान आहेत, सांगतो 2-4 मिनिटात. काय होतं माहिती आहे, अनादी काळापूर्वी ना आपण सगळे सिद्धांसारखेच शुद्ध होतो काय, आणि मग मध्येच काहीतरी आपल्यामध्ये बिघाड झाला आणि मग आपण मोह राग द्वेष परिणाम करू लागलो आणि मग आपल्याला त्या मोह राग द्वेष परिणामांमुळे नवीन कर्मांचा बंध होऊ लागला आणि मग आपण संसारी झालो. असं अजिबात नाही आहे. असं अजिबातच नाही. कारण एकदा सिद्धांसारखं शुद्ध झाल्यानंतर पुन्हा असा बिघाड झाला असं कधी होतच नाही. याचा अर्थ हा भावास्रव केव्हापासून आहे, अनादी काळापासून आहे. ही जीवाची अशुद्ध दशा, मोहराग द्वेषाचे भाव केव्हापासून आहेत. लोक असं फार वेळा म्हणतात, म्हणजे तसा मी चांगला आहे, जोपर्यंत समोरचा मला त्रास देत नाही तोपर्यंत मी फार चांगला आहे. पण आपल्याला कोणी टोकायचं नाही, आपल्या नादाला कोणी लागलं, आम्हाला जर कोणी उकसवलं तर मग आमच्यासारखा वाईट कोणी नाही. म्हणजे त्याला काय सांगायचं असतं, आम्ही मुळात चांगला. तसा हा जीव मुळात चांगला होता आणि मग कर्मांनी याला वाईट केला असं अजिबात नाही. जसं खाणीतलं सोनं हे मुळातच अशुद्ध असतं, कधीही जमिनीच्या पोटामध्ये शुद्ध 100 नंबरी सोनं कधीही मिळत नाही. ते अशुद्ध, शुद्ध त्याला करावं लागतं. त्याचप्रमाणे संसारामध्ये कोणताही जीव मुळात शुद्ध कधीच सापडत नाही. तो या रागद्वेषांनी कर्मबंधनांनी सहितच असतो, परंतु पुरुषार्थाने तपश्चर्येने त्या जीवाला संपूर्ण शुद्ध होता येतं. म्हणजे हा द्रव्यास्रव आणि भावास्रव केव्हापासून चालू आहे, अनादी काळापासून सुरू आहे. केव्हापर्यंत चालू राहणार आहे, अनंत काळापर्यंत चालू ठेवायचं आहे असं काय म्हणता मग. केव्हापर्यंत जेवढ्या लवकर संपवता येईल तेवढ्या लवकर संपवायचा आहे. अनादी काळचा आहे म्हणून अनंत काळापर्यंत ठेवायचा आहे असं नाही. बोला मिथ्यात्वाचं कुलूप कशाने उघडतं, कोणत्या किल्लीने, सम्यक्त्वाच्या किल्लीने. वा वा वा, सांगितलं होतं मिथ्यात्वाचं कुलूप उघडायचं नसतं, तोडायचं असतं. तोडायचंय. अजूनही कुलूप पाहिजे बघा सगळ्यांना, आहे ना, महागाचा आहे ना. बोला बाबा रे, मिथ्यात्व सांभाळून ठेवण्यासारखी गोष्ट नाही. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं या जीवाला मुक्त व्हायचं असेल तर या 7 तत्वांचा पहिल्यांदा परिचय करून घेतला पाहिजे. मी मुळात शुद्ध होतो, नंतर अशुद्ध झालो आणि आता मला शुद्ध व्हायचं आहे असं नाही आहे. वास्तवामध्ये संसारी अवस्थेमध्ये प्रत्येक जीव हा अशुद्धच होता, अशुद्ध आहे आणि पुरुषार्थपूर्वक तो शुद्धतेला प्राप्त करू शकतो असं सांगणारं हे आश्रव तत्व आहे. या आश्रव तत्वामध्ये भावाश्रव हा जीव पक्षाचं प्रतिनिधित्व करतो, द्रव्याश्रव हा पौद्गलिक आहे, पुद्गल द्रव्यासंबंधी आहे. आणि या दोन्हींच्या या एकाच वेळी होणे रूप परिणामाद्वारे आश्रव तत्व सिद्ध होतं. आणि म्हणूनच त्याला म्हटलेलं आहे जीवा जीव विशेषा, जीव आणि अजीव यांच्या विशेषातून. भावाश्रव झाला आणि द्रव्याश्रव झाला नाही असं होत नाही, द्रव्याश्रव झाला आणि भावाश्रव झाला असं होत नाही स्थूल रूपाने, स्थूल अपेक्षाही. तर अशा पद्धतीने हे द्रव्याश्रव आणि भावाश्रव एकाच वेळी होत राहतात आणि त्याद्वारे जीवाचा संसार सिद्ध होतो. जर एखाद्याने या आश्रव तत्वाचा सर्वथा निषेध केला तर मग जीवाची संसारी अवस्था सिद्धच होऊ शकणार नाही. म्हणून शोभनाताई 7 तत्वांमध्ये आश्रव तत्वाचं महत्व का आहे,
कारण जीवाची संसारी दशा सिद्ध करणारं अतिशय महत्वाचं असं हे आश्रव तत्व आहे. या संदर्भातली अतिशय महत्वाची एक माहिती आज सांगायची राहिली आहे. याची चर्चा उद्या करूया. आश्रव तत्वाचा अर्थ जाणून घेऊन आपल्यापासून ते भिन्न आहे याचं भेद विज्ञान करून आपण सुखी व्हावं या मंगल भावनेने ओम.